किती जरी प्रयत्न केला ना आपण, तर पावसामध्ये कधीच मेणाचं किंवा शेणाचं घर कधीच बनवू शकत नाही. आपण कितीही रडलो तरी पण आपल्याला जे पाहिजे ते आपल्याला कधीच मिळवू शकत नाही. बरोबर आहे ना? मग आपण हार कशाला मानायची बरं? आपल्याला ते पाहिजे ना. एकदा हार बनल्याने कुणी फकीर होतं का? अजिबात नाही. म्हणून हे सगळं लक्षात घ्या. हे सर्कल जे असतं ना, फिरून फिरून परत तुमच्याकडेच येणार आहे ते सर्कल. कारण की सर्कलला पूर्ण व्हायला सुद्धा बिंदू लागतातच. कोणत्याही बिंदूशिवाय कोणतंही वर्तुळ पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये जे कष्ट येतात ना, ते कष्ट आपल्याला स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठीच येतात. कारण की ते जर आले नाही तर आपल्याला स्वतःची सुद्धा ओळख पटणार नाही की माझ्यामध्ये नेमकी काय आहे आणि मी नेमकी कोण आहे आणि देवाने मला कशासाठी पाठवले हे आपल्याला कधी कळणारच नाही. म्हणून किती दुःख आले ना, आपल्याला फक्त एक एक बिंदू करून सर्कल पूर्ण करायचे. ज्या वेळेस आपलं सर्कल पूर्ण होईल ना, त्यावेळेस मात्र कोणताही बादशाह येऊ द्या, आपल्याला राजा होण्यापासून कोणीही वाचू शकत नाही. म्हणून एकदा हार झाली म्हणून दुनियासमोर रडत बसायचं नाही की मी हारलो आहे, आता माझं कसं होणार, लोक मला नाव ठेवतील आणि मी फकीर झालो आता. असं कुठं असतं का हो? मग तुम्ही प्रयत्न पण एवढे करा ना की नशिबाला सुद्धा तुमच्यापुढे झुकावंच लागलं पाहिजे. कितीही प्रयत्न केले तरी नशीब म्हटलं पाहिजे आता मी याच्यासमोर झुकणारच आहे, कारण की हा आता मागे हटत नाही. म्हणून बिझनेसचा स्ट्रगल करताना कधीही मागं हटायचं नाही. आणि का हटायचं ते सांगू का तुम्हाला? कारण की बिझनेस ही एक अशी स्टेप आहे, त्या स्टेपच्या पायऱ्या इतक्या अवघड आहेत की तुम्हाला डोंगरावर जाण्यासाठी दगडाच्याच खाणीतून जायचं आहे. तुम्हाला अशा स्पष्टपैकी कुणीही पायऱ्या केलेल्या नाही आहेत. मग तुम्हाला जर गड जिंकायचा आहे ना, त्यासाठी तर तुम्हाला पाऊस, वारा, ऊन सगळं काही सहन करावं लागणार आहे. बिझनेसमध्ये सुद्धा बसच आहे. कधी मार्केटिंग लो होणार, कधी मार्केट स्लॅक होणार, कधी आपलं प्रोडक्शनमध्ये काहीतरी विभिन्न अशा काहीतरी होणारच त्याच्यामध्ये. म्हणून हे सगळं आपल्याला सहन करावं लागणार आहे. आणि अपमान हा बिझनेसमध्ये सहन करावाच लागतो. लोक दोन शब्द येऊन बोलणारच, लगेच आरेला कार्य करत बसायचं नाही. कारण एकदा जर आपल्या ही सवय लागली ना, तर आपण बिझनेसमध्ये कधीच पुढे जाऊ शकत नाही. तुम्ही मारडू लोकांकडे बघा, आपण कितीही रागाने बोललो ना तरी तेच आपल्याला म्हणते यावं शेठ तुम्हाला काय पाहिजे. म्हणजे उलटं आहे बघा, ते शेठ आहेत ना तरी पण ते आपल्याला म्हणणार यावं शेठ तुम्हाला काय पाहिजे. हे जर त्यांच्या प्रत्येक दुकानात तुम्ही जाताच ना, मग हे आपण इंटर्नशिप असते बघा, जसं काय आपण इंटर्नशिपच करतोय असंच तुम्ही समजा. आणि दुकानात गेल्यानंतर नेमकी मारवडी कस्टमरशी कसं वागतात, माल देताना कसं देतात आणि त्यांची चेहऱ्यावरचे हावभाव काय असतात, हे जर तुम्ही एकदा कॅच केलं ना, तर आपल्यासारखा सुद्धा बिझनेसमॅन किंवा बिझनेस वुमन होऊ शकते. फक्त इंटर्नशिप करताना ना सगळ्याचा अनुभव येतोच. काही वाईट अनुभव येतात, काही चांगले अनुभव येतात. म्हणून बिझनेस करताना कधीही माघार घेऊ नका, स्ट्रगल करा आणि सक्सेसफुल नक्की व्हा.